डिंगडॉंग फटोली आणि नामदेव इलेव्हन दसई अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल। डिंगडॉंग फटोली संघ फलंदाजी ते करतोय। टॉस दसई संघाने जिंकलाय। प्रथम ते क्षेत्ररक्षण करतायत। विकास आणि गुड्डू ही जोडी मैदानावरती दाखल झाली। पहिला बॉल इन फील्डला क्लिअर करायचं होतं। पॉइंट रिजनला क्षेत्ररक्षक झेल टिपलाय, विकेट। आता शून्यावरती बाद झालेत। खरं तर गोल्डन डकचे शिकार ते ठरलेत। पहिला बॉल इनिंगचा फेस करताना शून्यावरती बाद झालेत गोल्डन डक। विकास पहिल्या बॉलवरती सफलता अर्जित करतायत। गुड्डू बाद झालेत। विकास आणि गौरव ही जोडी मैदानावरती। गौरव आपण पाहतोय स्ट्राइक एंड वरती। राईट आर्म ओव्हर द विकेट। यावेळेस बॉल थोडासा लो राहतोय। समोर डिलिव्हरी पडल्यानंतर मात्र जास्त उसळी बॉलने घेतली नाही आणि हा बॉल डॉट असेल। विकास बॉलिंग ट्रॅक वरती पहिल्या 2 बॉल वरती खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली। पुढचा बॉल सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न पायावरती रॅप झाला। एका धावेचा प्रयत्न आहे आणि सफल देखील होईल। एक धाव लेग बाईटच्या माध्यमातून यदि प्राप्त होईल एका धावेनं धावफलक पुढे जाईल आणि एक धाव धावफलकावरती देखील असेल। पहिली धाव टीम मार्कअप झाली एका धावेसोबत, परंतु आतापर्यंत फलंदाज मार्कअप होऊ शकले नाहीत। एक धाव धावफलकावरती। फुलटॉस बॉल होता आणि मिड ऑफ रिजनला फलंदाज बाद, विकेट। विकास बॉलिंग ट्रॅक वरती आहेत आणि 2 सफलता आतापर्यंत त्यांनी मिळवल्यात। नवीन फलंदाज समीर मैदानावरती दाखल झालेत क्रमांक 4 वरती। समीर आणि त्यांच्या जोडीने गौरव ही जोडी मैदानावरती आहे। सलामीवर माघारी परतलेत विकास आणि गुड्डू। आणखी एक बॉल डॉट आलाय। अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते विकास यांची। षटक क्रमांक 1 मध्ये आतापर्यंत धाव त्यांनी खर्च केली नाही। जी धाव आली ती लेग बाईटच्या माध्यमातून आली। महत्वाची मॅच नामदेव इलेव्हन दसईसाठी खूप महत्वाची मॅच ही। जिंकले तर डायरेक्टली ते देखील क्वालिफायर मॅच खेळू शकतात। अपील जोरदार पंचांकडे, इम्पॅक्ट ऑफ स्टंपच्या बाहेर आहे आणि हा बॉल डॉट आलाय। इथे मेडन ओव्हर पाहायला मिळाली आहे विकास यांची। विकास यांच्यासाठी टाळ्या होऊन जाऊ द्या। अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली आहे। मेडन ओव्हर या स्पर्धेमधली आणखी एक मेडन ओव्हर। 2 विकेट मेडन ओव्हर आहे। एक धाव आली आहे परंतु ती लेग बाईटच्या माध्यमातून आहे। या स्पर्धेमधली मेडन ओव्हर पाहायला मिळते। 2 विकेट आणि मेडन। विकास यांनी कमालीची गोलंदाजी केली। झकास कामगिरी करतात विकास। गोलंदाज हेमंत बॉलिंग ट्रॅक वरती। एक धाव एक्स्ट्रा स्वरूपामध्ये लेग बाईट्स। गोलंदाज हेमंत बॉलिंग ट्रॅक वरती। राईट आर्म ओव्हर द विकेट पडल्यानंतर आतल्या दिशेने बॉल कट झालाय।
अपकटर स्वरूपाचा बॉल होता, पडल्यानंतर आतल्या दिशेने शार्पली कट होते. डॉट बॉल तुम्हाला पुन्हा एकदा पाहायला मिळेल. हेमंत यांचा धावफलकावरती केवळ एक धाव आहे आणि आतापर्यंत बॅटच्या माध्यमातून एकही धाव आली नाही. पहिले 7 बॉल डॉट आहेत. लेग बाईची एक धाव आहे. फुल टॉस बॉल उडवलाय हवेत आणि बॉल जाईल आउट ऑफ द पार्क. इट्स मॅक्सिमम षटकार. सात धावा धावफलकावरती. धावांची कोंडी फोडणारा षटकार फलंदाज गौरव यांच्या बॅटमधून आलाय. पुढचा बॉल फुल टॉस स्क्वेअर लेग रिजनला वेगाने बॉल ट्रॅव्हल झालाय. बॉल जाईल डीप स्क्वेअर लेग सीमारेषच्या पलीकडे. षटकारानंतर आलाय चौकार. 4 धावा. धावफलकावरती धावा आहेत 11. 11 रन ऑन द स्कोर कार्ड. 11 धावा धावफलकावरती. फुल टॉस बॉल पुन्हा एकदा आपण पाहतो. स्लॉक स्वीपचा फटका. डीप मध्ये प्रोटेक्शन. एका टप्प्यावरती बॉलला गॅदर करतील. धाव मिळेल 1 आणि एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 11. 12 धावा धावफलकावरती आहे. 12 लॉस ऑफ द 2 विकेट. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 12 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. 2 बॉल अद्याप शिल्लक षटक क्रमांक 2 मधले. आणखी एक फुल टॉस आहे आणि त्याला पाठवलंय डीप मिड विकेट रिजनला. फुल टॉस वरती फुल टोल. समीर यांचं आक्रमण. षटकार. पहिल्या 7 बॉल मध्ये एकही धाव बॅटने आली नव्हती आणि पाठीमागच्या 4 बॉल मध्ये धावा आल्या तब्बल 17. काय बॅटिंग केली अप्रतिम. पहिल्या 7 बॉल मध्ये एकही धाव बॅटने नव्हती. एक धाव होती ती लेग बाईची, परंतु पुढच्या 4 बॉल मध्ये 17 धावा बनवल्यात. आणि म्हणून क्रिकेट इज अ ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टिनिटी. हा अनिश्चिततेने भरला खेळ आहे. या खेळामध्ये कधी काय होईल या गोष्टीचा मात्र नेम नाहीये. पुढचा बॉल पुन्हा एकदा स्लॉक स्वीप उडवलाय हवेत आणि मिड विकेट रिजनला बॅक टू बॅक दुसरा मॅक्सिमम. षटकार. डीजे विघ्नहर्ता आपलं देखील कौतुक या स्पर्धेच्या माध्यमातून. रिमिक्सचा जमाना आहे खरं तर. एका लिरिक्स आणि लयबद्ध झालेली गाणी आता ऐकायची सवय नाही. हा रॅपरचा जमाना आहे. इथे रॅप लोकांना ऐकायला आवडतात. परंतु एक काळ होता 90s चे सॉन्ग. कधी तुम्ही युट्यूबवरती पाहिले तर त्या गाण्यांना एक अर्थपूर्ण गाणी असायची, संगीतबद्ध केलेलं असायची आणि परफेक्ट शब्द कानावरती पडायचे. आता तो जमाना राहिला नाही. आता वेगात गाणी सगळ्यांना पाहिजेत. रिमिक्सचा जमाना आहे आणि डीजे विघ्नहर्ता साऊंड्स खरं तर ट्रेंड फॉलो करतात. ही गोष्ट महत्वाची. धावफलकावरती धावा 24 धावा धावफलकावरती. कारण डीजे या सर्व गोष्टी आनंद देणार आहेत आणि त्यांनी जर ट्रेंड फॉलो केले नाही तर ते कालबद्ध होतील. ते त्यांचं काम आहे आणि ते करणं गरजेचं आहे. 24 धावा धावफलकावरती. पहिल्या 2 षटकांचा खेळ संपलाय. पहिले 7 बॉल डॉट आले होते, परंतु पुढच्या 5 मध्ये 23 धावा आल्या. हे देखील विशेष गोष्ट आहे. एकूण धावफलकावरती धावा 24 आहेत.
एक लेग बाईची त्याच्यामध्ये. विकास बॉलिंग ट्रॅक वरती लिडिंग एज. विकास अंदाज घेत आहेत बॉलचा. बॉल खाली पोहोचले. झेल ड्रॉप. ओ फलंदाज इथे धावबाद. विकेट. फलंदाजाला असं वाटलं की झेल पकडलाच जाईल. तो थोडासा गहाळ थांबला तिथे आणि क्रिकेटच्या मैदानावरती गहाळ राहणं हे तुम्हाला महागात पडतं. ते चित्र पाहायला मिळालं. फलंदाज धावबाद झाले. स्विच हिट. उडवलाय बॉल डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनला. क्षेत्ररक्षक एका टप्प्यावरती बॉलला गॅदर करतील. खोदा पहाड निकली चिडिया. फक्त एक धाव मिळेल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 25. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे आणि 25 धावा धावफलकावरती. रनआउट स्वरूपामध्ये विकेट आलेली आपण पाहिली पाठीमागच्या षटकामध्ये. स्विच हिट करण्याचा प्रयत्न अपील पंचांकडे, परंतु अपील पंचांनी फेटाळली. हा बॉल देखील डॉट असेल. धावफलकावरती धावा आहेत 25-25. हर्षल आहेत मैदानावरती आणि त्यांच्या जोडीने समीर. हर्षल आणि समीर ही जोडी मैदानावरती आहे. 25 धावा धावफलकावरती. 5 षटकांची मॅच. त्याला थोडीशी घाई करा क्षेत्ररक्षण करणारी टीम आपल्याला विनंती आहे. आणखी एक चांगला बॉल इथे पाहायला मिळतोय. डॉट बॉल आहे. पंचवीस धावा धावफलकावरती आहेत. What a shot that is! जबरदस्त फ्लिक ऑफ द रिस्ट. मनगटी फटका आणि बॉल गेलाय समीर यांच्या बॅट मधून आउट ऑफ द पार्क. षटकार.
35 धावा धावपलकावरती आहेत. शेवटचा बॉल या षटकामधला शिल्लक आहे. विकास बॉलिंग ट्रॅक वरती. फलंदाज समीर स्विच ऑन केलंय गोलंदाजाचं आणि बॉलला पाठवलंय 4 धाव्यांकरता. हे 35 3 षटकांचा खेळ संपलाय. अप्रतिम बॅटिंग समीर मैदानावरती करतायत. गौरवने देखील चांगली साथ त्यांना काही काळ दिली, परंतु आता हर्षल आणि समीर ही जोडी मैदानावरती आहे. आणि धावपलकावरती एकूण धावा 35 3 षटकांचा खेळ संपलाय. गोलंदाजी करणारी टीम आपल्याला विनंती थोडीशी घाई आपण करायची. मध्ये वेळ गेला, मान्य आहे तुम्हाला. ग्रेस टाइम आम्ही 3 मिनिटाचा देतोय, परंतु तरी देखील 3:50 मॅचला सुरुवात झाली होती आणि इथे जवळपास 15 मिनिटं आपण खर्च केलेले आहात. थोडीशी घाई करा, विनंती आहे. गोलंदाजी करणारी टीम थोडीशी घाई करा. गोलंदाज विशाल बॉलिंग ट्रॅक वरती 35 धावा धावपलकावरती आहेत. विशाल बॉलिंग ट्रॅक वरती. हर्षल आणि त्यांच्या जोडीने समीर मैदानावरती आहेत. सतीश पाटोळे पाठीमागे आहेत आणि बरेच कॅल्क्युलेशन त्यांच्या डोक्यामध्ये आहे. यावेळेस स्विच हिट केलाय, बॉल उंच देखील गेलाय आणि दूर देखील जाईल. पंच निर्णय आमच्यापर्यंत कळवतील. इट्स मॅक्सिमम षटकार. धावा धावपलकावरती 41 लॉस ऑफ द 3 विकेट. षटकार आलाय. फलंदाज हर्षल यांच्या बॅटमधून स्विच हिटचा षटकार आपण पाहिला. एकूण धावपलकावरती धावा आहेत 41-41. कॅल्क्युलेशन खूप सारे सुरू आहेत. पाठीमागे सतीश पाटोळे सर बसलेत, त्यांना देखील माहिती आहे क्वालिफाय होण्यासाठी डिपेंड राहावं लागते. एका धावेचा इथे प्रयत्न असेल, 1 धाव प्राप्त होईल. एका धावेने धावपलक पुढे जाईल. 42 धावा धावपलकावरती आहेत. 42. नामदेव 11 तसंही संघ जर जिंकला तर सलग लगातार आपण पाहतोय त्यांना क्वालिफाय होण्याचा चान्स मिळेल, परंतु ते जर पराभूत झाले. स्विच हिट केलाय. यावेळेस देखील आपण पाहिलं इम्प्रोव्हायझेशन खूप चांगलं पाहायला मिळालंय आणि बॉल खूप वेगाने ट्रॅव्हल होते. आउटफील्ड वेगवान या मैदानाची. 2 धावेंचा पुन्हा एकदा प्रयत्न झालाय आणि अतिशय सहज 2 धावा प्राप्त होतील. 2 धावेंच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 44 44 धावा धावपलकावरती. आणि खर तर या धावा जर कोणी एन्जॉय केल्या असतील तर तो आई गावदेवी शेंद्रून संघ आहे. त्याने देखील या धावा एन्जॉय केल्यात. ही बॅटिंग ते देखील एन्जॉय करतायत. ज्यावेळेस वेट केलं, थोडेसे थांबून खेळले. डीप फाईनल रिजनला बॉल गेलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. 2 धावेंचा प्रयत्न. धावाची संधी होती, परंतु 2 धावा येथे पूर्ण झाल्यात आणि 2 धावेंच्या सहाय्याने धावपलक पुढे जाईल. 46 धावा धावपलकावरती आहेत. विशाल बॉलिंग ट्रॅक वरती 46 धावा धावपलकावरती आहेत. 46. इथे बॉलची लाईन पूर्णतः मिस केली फलंदाजाने. डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळतोय आणि 46 धावा धावपलकावरती आहेत. 46. शेवटचा बॉल अद्याप शिल्लक. षटक क्रमांक 4 मधला धावपलकावरती धावा आहे 46. समीर आणि हर्षल ही जोडी मैदानावरती आहे. 3 षटकार 1 चौकार. समीर यांच्या बॅटमधून 1 षटकार, हर्षल यांच्या बॅटमधून 1 षटकार चौकार, गौरव यांच्या बॅटमधून आलाय. रिव्ह्यू घेतला बॅटिंग टीमने वाईड साठी.
यस, चेक केलं जाईल. ऑन फील्ड डिसिजन ॲज इट इज असेल. बॉलर समोर आहे आणि ऑन फील्ड डिसिजन इट्स फेअर डिलिव्हरी. डॉट बॉल. धावफलकावरती धावा असतील 46 लॉस ऑफ द 3 विकेट. टेक्नॉलॉजीचा उपयोग आपण केला. पंचाने देखील टीचा इशारा केला. टी म्हणजे थर्ड अंपायर, परंतु टी सेफ तिथं पंचाने देखील दाखवला. टेक्नॉलॉजीचा उपयोग आपण केला. टेलिकास्ट चांगलं होतं, परंतु तिथे गोलंदाज मध्यात आले आणि त्यामुळं पंच त्यांच्याकडे कन्क्लुजिव्ह एव्हिडन्स नव्हता आणि अनफिल्ड डिसिजन सोबत जावं लागलं. 46 लॉस ऑफ द 3 विकेट. चला, टीम मिटिंग करू नका, विनंती आहे. नामदेव इलेव्हन दसई संघ आपल्याला देखील विनंती, थोडीशी घाई करा. 4 वाजून 11 मिनिटं झालेली आहेत. ग्रेस टाइम आपल्याला दिला होता, तो देखील तुम्ही घेतलेला आहे, कारण 3 वाजून 50 मिनिटांनी मॅचला सुरुवात झाली होती. थोडीशी घाई करा. गोलंदाज रोहन बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक 5 साठी. ऑन साइडला बॉलला आपण पाहतोय, फोर्स केलंय डीप मध्ये. मिड विकेट रिजनला क्षेत्ररक्षक बॉलच्या दिशेने खूप वेगाने आले. 2 धावांचा प्रयत्न. ओ, डायरेक्ट हिट जर झाली असती तर फलंदाज धावबाद होऊ शकले असते. 2 धावा इथे प्राप्त होतील आणि 2 धावींच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. 48 धावा धावफलकावरती. अंतिम षटकाला सुरुवात झाली आहे आणि धावफलकावरती धावा आहेत 48-48. हर्षल आणि समीर ही जोडी मैदानावरती आहे. धावफलकावरती धावा आहेत 48-48. इथे सेल डिप्ला शॉट फाईनल रिजनला. यावेळेस लॉफ्ट तर केलाय, दूर किती जाईल पाहायचंय. हवेत तर गेलाय आणि खूप दूर. फटक्यामध्ये आहे वजन. धावा मिळतील तब्बल.
56 धावा धावपलकावरती 50 अप झाली बॅटिंग करणारी टीम अर्थात डिंग डॉंग फरटोली. 54 धावा धावपलकावरती आहेत 54. प्ले अँड मिस आणखी एक बॉल डॉट आलाय. बेडिसगाव संघाचे संघनायक आपण टॉससाठी यायचे विनंती आहे. बेडिसगाव संघाचे संघनायक आणि आम्ही टेंबरेकर टेंबरे संघाचे संघनायक दोन्ही संघनायकांना विनंती आपण टॉससाठी यायचे. एज अँड टेकन बिहाइंड द विकेट. फुलंदाज बाद. इथे कव्हरला क्लिअर केले. बॉल डीप मध्ये जातोय. 2 धावा इथे प्राप्त होतील आणि 2 धाव्यांच्या साह्याने धावपलक पुढे जाईल. 56 धावा धावपलकावरती आहेत. छप्पन्न धावा धावपलकावरती आहेत. 57 धाव्यांचं लक्ष इथे असणार आहे आणि या लक्ष्याचा पाठलाग केला जाईल का हा प्रश्न खूप ज्वलंत आहे. आणि तो ज्वलंत फक्त नामदेव 11 दसई पुरता नाहीये तर तो ज्वलंत असेल इथे आपण पाहते आई गावदेवी शेंद्रून संघासाठी देखील. तत्पूर्वी आपण
सन्माननीय आयोजक निलेश वाळिंबे सर, आपण मंचावरती यायचे आपल्याला विनंती आहे. पहिला बॉल डॉट आलाय आणि इथे 30 बॉल 57 पाहिजे होते. आता 29 बॉल मध्ये 57 धाव्यांची आवश्यकता आहे. 29 बॉल 57 धाव्यांची आवश्यकता नामदेव 11 दसई संघाला. 29 बॉल मध्ये 57 धाव्यांचं लक्ष आहे. 5 षटकांची ही मॅच. गोलंदाज हर्षल, चांगला बॉल हर्षल डमक्यांचा पाहायला मिळतोय. पॅडवरती रॅप झाला. एका धावेचा प्रयत्न आहे आणि एक धाव तिथे सहज पूर्ण देखील होईल. लेग बाईटच्या माध्यमातून आलेली एक धाव आणि एका धावेनं धावांचं श्रीगणेश झालाय. पहिली धाव लेग बाईटच्या माध्यमातून आली. रोहित आणि मयूर ही जोडी मैदानावरती गोलंदाजी ट्रॅकवरती हर्षल यांना आपण पाहतोय. हाफ ट्रॅकर होता. डीप फाईन लेग क्षेत्रामध्ये खूप फाईन खेळले. धावा मिळतील 4. हा असेल आम्ही अल्लानेकर चषक चौकार. चौकार आलाय. 5 धावा धावफलकावरती या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. टार्गेट 57 धावांचं. ही मॅच अतिशय महत्वाची या ठिकाणी पार पाडली जात आहे. पाच षटकांची मॅच आहे. 57 धावांचं टार्गेट या ठिकाणी ठेवलंय. बॅट्समन तयार. रोहित आणि मयूर ही जोडी मैदानावरती बॅटिंग करतायत. अतिशय सुंदर चेंडू. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. बॅटला लागल्यानंतर पायावरती आदळतोय आणि या दरम्यान आपण पाहाल तर एक जबरदस्त डिलिव्हरी. गोलंदाज हर्षल ढमके अष्टपैलू खेळाडू आहे. डिंगडॉंग परटोली या संघासाठी गेली काही वर्षापासून या खेळाडूला तुम्ही पाहताय. अतिशय सुंदर गोलंदाजी. यावेळेस शॉर्टपिच चेंडू आहे. स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळलाय. फिल्डरसाठी मोठी चेस. चेंडू मात्र थांबणार नाही. सरळ निघून जातोय दन 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 करत सीमारेषेच्या बाहेर. चौकार. झेलची सुवर्ण संधी आली आणि हा झेल या ठिकाणी टिपलाय. पहिला गडी बाद होतोय. पहिला धक्का मिळाला. आणि आव्हानाचा पाठलाग या ठिकाणी चालू झालाय. 9 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 2 ला सुरुवात. समीर ढमके गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. राईट अबोव्ह द विकेट. फर्स्ट बॉल. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. झेलची संधी आणि झेल मात्र या ठिकाणी ड्रॉप झालाय. बराच वेळ चेंडू हवेत होता. झेल टिपण्यासाठी प्रयत्न केले मात्र हातातनं चेंडू ड्रॉप झाला आणि या दरम्यान आपण पाहाल 2 धावा कंप्लीट करतायत. 2 धावा या ठिकाणी जोडल्या जातील. स्कोर कार्ड पुढे सरकलं ते 11 या आकड्यावरती. 11 धावा धावफलकावरती आहेत. 57चं टार्गेट या ठिकाणी ठेवलंय.
बिडिसगाव संघाचे कॅप्टन आपण या मित्रांनो टॉस करून घ्या. बिडिसगाव संघाचे कॅप्टन आपण या. यावेळेस बॅकफुटला जाऊन खेळलेला फटका आहे. चेंडू हवेत, दूरवरनं फिल्डर त्या ठिकाणी चेंडूचा पाठलाग करतायत, पकडलंय आणि दरम्यान पुन्हा एकदा 2 धावांचं योगदान या ठिकाणी केलं जातंय. मयूर आणि शाबाज जोडी मैदानावरती, फलंदाजांची जोडी मैदानावरती बॅटिंग करतायत. 57चं कडवं आव्हान. डिंगडॉंग परटोली हा संघ अभिजित राहिलाय आपल्या संपूर्ण बेल्ट मधून. या संपूर्ण पोल मधून आपण पाहत असाल तर परटोली संघाला अद्यापपर्यंत हरवणं थोडंसं अवघड झालंय. भरपूर चांगला खेळ त्यांनी मैदानावरती दाखवला. शिंदे सर, हॅलो. तर काटा ॲज इट इज आलाय आणि टॉस इथे जिंकलाय आम्ही टेंबरे संघानं. यावेळेस हा सुंदर चेंडू शाबाज साठी टाकला होता. सुंदर चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. संघ मैदानावरती खेळतायत डिंगडॉंग परटोली आणि त्यांना फाईट देत असताना संघ नामदेव 11 तसंही 57 धावा बनवायच्या आहेत. इथून आक्रमणाची गरज आहे. सलगच्या 2 षटकारासाठी सावंत मेजर यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी डिक्लेअर झालेलं आहे. आमचे सावंत मेजर बाजूलाच त्यांचं फार्म हाऊस आहे, तिथून त्यांनी बक्षीस जाहीर केलेलं आहे. सलगचे 2 षटकार ज्यानं ठोकले त्याच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जाईल. धन्यवाद. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावफलकावरती 15 धावा, 15 ऑन द बोर्ड. चला स्पीडअप करा मित्रांनो. अजून यानंतर आपल्याला 1 किंवा कदाचित 2 मॅच कव्हर करायच्या आहेत. वेळेची काळजी घेणं आपल्या सर्वांसाठी बंधनकारक असणार आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. 15 धावा धावफलकावरती जोडतायत. बॅटिंग करत असताना टीम मैदानावरती संघ खेळतोय नामदेव 11 धसई. यावेळेस फटका दमदार पाहायला मिळालाय. जबरदस्त प्रहार. बॅट्समन शाबाजचा वार, षटकार. षटकार. षटकार आलाय. सलगचे 2 षटकार, 27 धावा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. 27 ऑन द बोर्ड. 27 धावा धावफलकावरती. इथून अजून 30 धावांची गरज. सोळा चेंडू आणि अजून 30 धावांची आवश्यकता या ठिकाणी. डिंगडॉंग परटोली आणि त्यांना फाईट देत असताना संघ मैदानावरती नामदेव 11 धसई. दोन्ही संघ मातब्बर आहेत.
इथून सामना टर्न करतोय. 16 चेंडू आणि 30 धावा विजयासाठी आवश्यक. सुजित गोलंदाजी करण्यासाठी आला आणि सुजितचं इथून स्वागत केलंय. आक्रमक भूमिका. शाबाजच्या बॅटमधनं षटकार येत आहेत. तो फलकावरती तब्बल 27. यावेळेस पुन्हा एकदा फटका चांगला आहे, मात्र बरोबर जागेवर फिल्डर. होम डिलिव्हरी आली आहे. जबरदस्त झेल या ठिकाणी टिपलाय आणि फलंदाज माघारी परतेल. शाबाज. गुड्डू झेल या ठिकाणी टिपण्यात यशस्वी झालेत. सुजित 2 षटकार त्याला ठोकले, मात्र त्यानंतर कमबॅक करून दिलं. मॅचची अतिशय महत्वाची गोल्डन विकेट या ठिकाणी अर्जित केली आहे. गोलंदाजी करत असताना सुजित ढमके. सलगचे 2 षटकार आले होते, त्यानंतर एक कमबॅक आपल्या संघाला करून देत असताना शाबाज आक्रमक फलंदाजाला या ठिकाणी थांबवलं. गोलंदाजी करत असताना धावफलकावरती आहेत त्या 27. अजूनही विचार केला तर 30 धावांची आवश्यकता. 57चं टार्गेट. यावेळेस पुन्हा एकदा प्रहार. जबरदस्त फटकेबाजी. रोहन पडवळ मैदानावरती आलाय आणि ठोकलाय हा षटकार. यांच्याकडनं प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी डिक्लेअर झालेलं आहे. तथा सावंत मेजर चौकार आलाय. हा झेल या ठिकाणी कॅच सुटलीये की मॅच सुटलीये मित्रांनो. सोपा झेल. गुड्डूकडे अगदी होम डिलिव्हरी आली होती, मात्र हा झेल या ठिकाणी ड्रॉप झाला आणि परटोलीकरांना इथून हादरा. जितका हादरा परटोलीकरांना तितकाच हादरा या ठिकाणी शेंद्रुणकरांना सुद्धा बसतोय. स्कोअर कार्ड वरती आहेत त्या 37. धावा. 37. यावेळेस हा चेंडू पहा चांगला आहे. विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. निर्धाव स्वरूपात या ठिकाणी संपन्न होत असताना षटक क्रमांक 3 संपलंय. 3 षटकांची सांगता झाली आहे. धावफलकावरती आहेत 37 धावा. 37 ऑन द बोर्ड. 37 धावा धावफलकावरती आहेत. या ठिकाणी 4थ्या षटकाला सुरुवात झालेली आहे. पहिलाच बॉल. एक सिंगल आली आहे. 12 चेंडू आणि 20चं समीकरण. 11 चेंडू 19ची गरज. काटेकी टक्कर दोन्ही संघांच्या दरम्यान. स्ट्राईक एंड वरती आपण पाहताय बॅट्समन रोहन पडवळ 3 चेंडू फेस केलेत. 10 धावा त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाल्यात. एक षटकार एक चौकार. विजयाच्या दिशेनं वाटचाल करतायत. दोन्ही संघ झुंजतायत. दोन्ही संघ कष्ट घेत आहेत, मात्र शॉर्टआर्म जामचा अद्भुत नजराणा पेश केलाय. नामदेव पडवळ यांचा छावा
ठोकतोय 6 धावा. जबरदस्त प्रहार. रोहन पडवळ ऑन फायर. हा कडक स्ट्रोक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला. दर्जेदार प्रहार. मॅचची हवा काढणारा फटका. षटकार येतोय आणि निश्चितच इथून अडचणीत आणतोय टीम परटोली याला. 10 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. परटोली संघाचा विचार केला तर नक्कीच या बेल्ट मधनं टॉप 2 साठी क्वालिफाय जरूर झालेत. आणि हा सामना जर धसई संघ जिंकला, नामदेव 11 धसई, तर या बेल्ट मधनं टॉप 8 सुपर 8 साठी ते सुद्धा क्वालिफाय होतील. त्यानंतर क्वार्टर फायनलची मॅच आपल्याला या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळू शकते. 10 चेंडू 13 धावांची गरज आहे. इथून विकेट अर्जित कराव्या लागतील. टीम परटोली संघाला विजय मिळवायचा असेल तर विकेट संपादित कराव्या लागतील, विकेट मिळवाव्या लागतील. मैदानावरती सामना आपल्या बाजूने झुकून घ्यायचा असेल तर इथून डॉट चेंडू आणि विकेटचं ब्रह्मास्त्र टाकावं लागेल. खोलवर टप्पा ऑन साइडला खेळला अलॉंग द कार्पेट. सीमारेषेच्या दिशेनं फिल्डर त्या ठिकाणी आहे. चेंडू पकडेल, फेकेल तोपर्यंत यशस्वीरित्या 2 धावा या ठिकाणी कंप्लीट करतायत. 2 धावा पूर्ण झाल्या. 2 धावांची मदत आली आहे. धावफलक पुढे सरकलेलं पाहायला मिळेल ते 46 वरती 46. सेहेचाळीस. 9 चेंडू आणि 11 धावा इथं विजयासाठी. यावेळेस समोर खेळलाय आणि नक्कीच रोहन पडवळचा सोडलेला झेल इथून किती अडचणीचा ठरतोय हे तुम्हाला पाहायला मिळेल. 4 चौका. आठ चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता या ठिकाणी. पुन्हा एकदा समोरच्या दिशेला. काय काय कॉन्फिडन्स आहे. समोर खेचलाय रोहन पडवळनं. षटकार ठोकलाय. ती झेल व्हायला हवी होती. ती झेल कॅच सुटली की मॅच सुटली की शिंद्रोणकरांचं आव्हान या ठिकाणावरनं संपुष्टात आणणारी ती कॅच या ठिकाणी पाहायला मिळाली. एक सिंगल गरज आहे. जाऊ नका मैदानात कुणी. टेंबरेकर आपण कुठेही जाऊ नका. आणि विजय होतीये टीम नामदेव 11 धसई. वेल प्लेड. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली. बॉल